आपण पाहतात DMP न्यूज, आवाज जनतेचा, सर्वसामान्याचा। सर्व मतदार बंधू भगिनींनो, मी तिवार अभिवादन करतो। आत्ताच काही पत्रक माझ्या विरोधात वैजापूर शहरात व तालुक्यात माझे जे विरोधक आहे त्यांनी कुठे गाड्यातून फेकून टाकले व फेसबुकला ह्याला त्याला व्हायरल केले। आता गेल्या 3 दशकापासून मी या वैजापूर शहराची व तालुक्याची सेवा करत आहे। कोणाला तरी वाटेल का मी कधी 30 वर्षात जाती पाती धर्माचं राजकारण केलं का। माझ्याबद्दल त्यांनीच पॉम्पलेट छापून का मी एक विशिष्ट समाजाचंच प्रतिनिधित्व करतो। गेल्या 25 वर्षापासून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी वैजापूर शहराची सेवा करण्याची मला तुमच्या आशीर्वादामुळे संधी भेटलेली आहे। पण विरोधकांचा गेल्या जेव्हापासून मी या निवडणुकीत उभं राहिलो, आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे मला भरघोस असा प्रतिसाद भेटला। त्यामुळे गेल्या 10-15 दिवसापासून विरोधकांच्या पायाखालची वायू घसरली। म्हणून आता काहीतरी खोटारडं बोलायचं, काहीतरी खोटारडे आरोप करायचे का मी विशिष्ट समाजाचे म्हणजे मराठा आरक्षणाला विरोध केला, ह्याला विरोध केला, असे पत्रक स्वतःहून छापायचे, हे धंदे आम्ही कधी केले नाही, कधी करणार नाही। कारण की माझ्या राजकीय कारकिर्दीत गेल्या 25 वर्षापासून माझी अशी स्वच्छ प्रतिमा राहिलेली आहे। हे धंदे करणारे आत्ताचे जे आले 4-5 वर्षापासून ज्या घरांनी त्यांना आमदार केला ते त्यांचे झाले नाही, ते माझ्याबद्दल असे खोटे पत्रक काढून विरोध करत आहे, सांगत आहे का मी असे समाजाचं करे। मी सर्व समाजाला घेऊन चालणारा एक माझा प्रयत्न असतो, प्रयत्न करतो व सर्व समाजांना, ते कुठला पण प्रकारचा समाज असो, मी जाती हे पाहतच नाही। मी एक मनुष्य आहे, मी मनुष्य आहे आणि मी सर्वांना घेऊन चालतो। कारण की तुम्ही आमदार होता तर एका जातीपंथाचं नाही होत, का एखादा नगराध्यक्ष होता जातीपंथाचं नाही होत, सरपंच होता तर एका जातीपंथाचं नाही होत। तुम्ही सर्व समाजाचे पूर्ण आपले मनुष्याचे एक तुम्ही प्रतिनिधित्व करता। म्हणून तुमच्या खोटारडेपणाला कोण हे जे सर्वसामान्य जनता आहे, तुम्ही करायचं तर जिंदादिलीने राजकारण करायला पाहिजे। असे छोटे पत्रक वगैरे छापवायचे हे जे आहे आज म्हणजे राजकारणाची पातळी कुठल्या लेवलला गेली। मी जेव्हा पत्रक गाड्या बघितल्या, पत्रक फेकून देऊ लागले। अरे करायचं तर तोंडावर बोला ना, जे बोलायचं ते, जे करायचं असेल तर तोंडावर बोलायचं। तुम्ही असं लपून जपून पत्रक छापायचं म्हणजे नामर्दाची निशाणी आहे। करायचं तर मर्दानीने विरोध करायचं, नामर्दासारखे पत्रक टाक हे टाक, हे एक नामर्दाची निशाणी आहे। तुम्ही खरंच मर्द असेल तर तुम्ही काय केलं? तुम्ही मला म्हणता माझ्या विरोधात पत्रक छापले तुम्ही का